हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. जेवण झालं? जरा थंड वाटते हां घरात आमच्या. तर देवाने मरण आणि जन्म एकच ठेवलेला आहे. गरीब असो वा श्रीमंत असो, सर्वांसाठी जन्म आणि मृत्यू हा एकच ठेवलेला आहे. असं नाही की गरीबाला जन्म वेगळा आणि पैशावाल्याला वेगळा, असं नाही. प्रत्येकाला आईच्या उदरातूनच यायचे आणि प्रत्येक मेल्यावरती सरणावर किंवा मातीतच जायचे. म्हणजे ह्या दोनच गोष्टी आहेत. कोण गाडतं पुरतं, कोण सरणावर सरण करून त्याला नष्ट करतं, म्हणजे जाळून टाकतात. असं आहे बघा. परंतु माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या रंगरूपावर, स्वतःच्या पैशावर किती घमेंड असते ना. परंतु देवाने दोन गोष्टी समान ठेवलेल्या आहेत: मरण आणि जन्म. मेल्यानंतर गरीब पण काही घेऊन जात नाही आणि मेल्यानंतर श्रीमंत पण काही घेऊन जात नाही. हिरे दागिने, त्याचे भारी भारी कपडे काही नाही नेत. टाकतात का हो? सरणावर टाकतात का? जमिनीत समजा एखाद्याला पुरलं, ख्रिश्चन मुस्लिम लोकात पुरतात, तर त्याच्यात टाकतात का? काही नाही टाकत, नाही का? काहीच नाही टाकत. म्हणजे माणूस आला तसा गेला. मग ह्या जन्मात आणि मृत्यूच्या दरम्यान माणसाला एवढी हाव का होते? का वाटतं त्याला की नाही हेच पाहिजे, तेच पाहिजे, तेच पाहिजे? त्याच्यासाठी अट्टहास का करतो तो? कारण का अनुभव नसतो जगाचा, माहिती आहे का? जगाचा अनुभव नसतो आणि वय जसं जसं वाढत जातं ना, तसं तसं माणसाला अनुभव येत जातो वयानुसार. त्यावर माणूस अज्ञानीच असतं. त्याला सर्व गोष्टी अशा वाटतात की ह्या कायम आहेत, ह्या माझ्याकडं कायम राहणार आहेत, मला काही हे म्हातारपण येणार नाही, मी असाच राहील. हे हे असतं नाही. 20-25, जास्तीत जास्त 30 वर्ष. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल, जसं जसं तुम्ही 40, 45, 50 क्रॉस कराल, तसं तसं तुम्हाला अनुभव येत जाईल, माहिती आहे का? आणि अनुभवाची सिजोरी तुमच्याकडे साठत जाईल. काही नसलं तरी अनुभव हा येणारच आणि अनुभवाच्या ह्याच्यावर तुम्ही बदलत जाणार. तुमचं रंगरूप, तुमचं सगळं काही ॲटोमॅटिक बदलतं माणसाचं. असं नाही की ते अनुभवाने सर्व गोष्टी घडत राहतात, माहिती का? तर असं आहे बघा. अनुभवाशिवाय अनुभवासारखी कुठली शाळा नाही आहे जीवनात, माहिती का? असं आहे बघा. धन्यवाद.